पुढे जाऊया. डोंबिवलीतल्या रखडलेल्या पलावा इथल्या उड्डाणपुलावरून मनसेने शिवसेनेला डिवचलाय. 31 एप्रिलला कुणाल कामरा या रखडलेल्या पुलाच्या उद्घाटनासाठी डोंबिवलीमध्ये येणार असे बॅनर्स लावण्यात आले. एवढंच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल कधी होणार पलावा पूल असं बॅनरवरती लिहून शिवसेनेला डिवचलेलं आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पलावा जंक्शन इकडे 2 पुलांचं काम सुरू आहे. मात्र हे काम रखडल्यामुळे वाहन चालक त्रस्त झालेत. या बॅनरने कल्याण रस्त्यावरती जाणाऱ्या वाहन चालक आणि नागरिकांचं चांगलंच लक्ष वेधलंय. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी सुद्धा एप्रिल फुलच्या मुद्द्यावरून सरकारला डिवचलाय. पाहूया. हे एप्रिल फुल नाही तर काय अजून, आणि म्हणून ह्या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे. एप्रिल फुल सरकार. लाडकी बहीण तसंच, शेतकऱ्यांचा विषय तसाच, लाडका भाऊ तिथे योजनाच बंद करून टाकली. बरोबर आहे. आनंद शिदा बंद करून टाकला, मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून. एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे. एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं. मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे, त्यांना पण नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी, त्यांना पण नोटीसेस दिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीसेस मारल्या जातात. पुढची मोठी बातमी. 93च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये विशेष टाडा न्यायालयाने मोठा निकाल दिलेला आहे. टायगर मेमन, याकूब मेमन आणि त्याच्या कुटुंबियांच्या 14 स्थावर मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. यामध्ये अनेक फ्लॅट्स, रिकामे भूखंड, कार्यालय, दुकानं समाविष्ट आहेत. या मालमत्ता 1994 मध्ये जप्त करण्यात आल्या होत्या. सध्या त्या मालमत्ता मुंबई उच्च न्यायालयाच्या कोर्ट रिसिव्हरकडे आहेत. आणि आता एक धक्कादायक बातमी. होणारा नवरा पसंत नसल्यामुळे नवरीनेच गुंडांना 1.5 लाख रुपयांची सुपारी देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील खामगावमध्ये घडलेली आहे आणि या प्रकरणी 5 आरोपींना यवत पोलिसांनी सध्या अटक केली आहे. भावीवर सागर कदम हा एका हॉटेलमध्ये कुक असून सागर आणि मयुरी दांडगे यांचा विवाह होणार होता. मात्र मयुरीला सागर कदम हा पसंत नव्हता, त्यामुळे तिने सागरला जीवे मारण्याची सुपारी 1.5 लाख रुपयांना दिली होती. आरोपींनी सुपारी घेतल्यानंतर दौंड तालुक्यातील खामगाव फाटा या ठिकाणी सागरला अडवलं आणि मयुरीशी लग्न केलं तर तुला दाखवतो असं म्हणून सागरला लाकडी दांड्यांच्या सहाय्याने जबर मारहाण केली. या प्रकरणी वर सागर कदम यांनी यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून भावी वधू मयुरी ही अद्याप फरार आहे. तिथून आम्ही मूवी पाहून माघारी रिटर्न येऊन मी तिला तिच्या मामाच्या मुलीच्या घरी सोडले आणि तिथून एक काही अंतरावर गेला असता, 1 किलोमीटर अंतरावर गेला असता मेन हायवेला मला काही एक 4 व्हीलर गाडीने 3-4 लोक उतरले त्या गाडीतून, मला अडवलं आणि मारायला सुरुवात केली. लाकडी दांड्याने वगैरे त्यांनी मारपीट चालू केली. त्यामध्ये माझा पाय पूर्ण फ्रॅक्चर झालेला आणि डोक्याला वगैरे पाठीला वगैरे मार लागला होता पूर्ण. आणि मारत असताना त्या गुंडांनी खूप धमक्या वगैरे दिले. मयुरीशी लग्न वगैरे करू नको, त्या मुलीचं नाव घेऊन तिच्याशी लग्न केलं तर तुला पूर्ण जीवे मारू वगैरे. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण मारल्याच्या नंतर मी बेशुद्ध अवस्थेत पडलो होतो. हा प्रकार एका मुलीनं तिला लग्नासाठी जो वर आलेला आहे तो तिला आवडत नसल्यामुळे तिला त्याच्याशी लग्न करायचं नसल्यामुळे त्यानं तिला नकार द्यावा यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी देऊन त्या ठिकाणी तिच्या काही साथीदारांना त्या ठिकाणी तिनं पाठवून त्या ठिकाणी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येणार आहे. 8 मार्च 2025ला जन्मलेल्या मुलींसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने अनोखी योजना सादर केली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी ट्रस्टकडून प्रस्ताव सादर करण्यात आलाय. तर 8 मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10,000 रुपयांची FD केली जाणार आहे. लेख वाचवा लेख शिकवा या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टने हा मोठा निर्णय घेतलाय.